नमस्कार सर्वांना. लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने मोदक कसे बनवायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपल्याला पॅनमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमच साजूक तूप टाकायचं आहे. त्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं आणि एकत्र सर्व मिक्स करून घ्यायचं. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळाचं पीठ टाकायचं. आता हे छान मिक्स करून याची एक वाफ काढायची आपल्याला. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. ही आहे सर्वात मेन स्टेप. मिश्रण आहे हे आपल्याला खूप छान पद्धतीने मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपण जेवढं जास्त मळून घेतलं तेवढे आपले मोदक जे आहेत ते खूप सुंदर सॉफ्ट असे बनतील. कंटिन्यू 15 ते 20 मिनिट हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 1 चमच साजूक तूप टाकायचं आहे. साजूक तूप टाकल्यामुळे आपला जो डो आहे तो एकदम सॉफ्ट बनणार आहे. हे आपल्याला सलग असं मळून घ्यायचं आहे तळ हाताने. सॉफ्टनेस तुम्ही बघू शकता. आता आपण सारण तयार करून घेऊ. त्यासाठी मी एका कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा कीस टाकून घ्यायचा आहे. आता हे छान परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकून घेतलेला आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊ. गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे आणि थोडीशी वेलची पूड टाकायची आहे. तुम्ही बघू शकता गूळ किती छान मेल्ट झालेला आहे आणि आपलं सारण तयार होत आहे आणि याचा सुगंध खूप छान येतो. अशा प्रकारे आपलं सारण रेडी झालेलं आहे. आता मोदक बनवायला घेऊ. मोदकच्या साच्याला मी थोडंसं तूप लावलेलं आहे जेणेकरून आपले मोदक त्याला चिटकणार नाही. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं सारण भरून घ्यायचं आहे. सारण जास्त किंवा कमी आपल्या याच्यानुसार आपण टाकू शकतो. अशा प्रकारे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला मोदक बनून रेडी झालेला आहे. खूप सुंदर दिसतो आपला मोदक. अशा प्रकारे मी आता सगळे मोदक रेडी करून घेते. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते मोदक. अशा प्रकारे मी सर्व मोदक रेडी करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याला स्टीम करायचं आहे. याच्यावर आपण थोडंसं केसर टाकून घेऊया.
अशा प्रकारे मी मोदक आता स्टीम करायला ठेवलेले आहेत आणि हे मंद आचेवर आपल्याला 20 ते 25 मिनिट होऊ द्यायचे आहेत. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. आणि हे बघा आपले सुंदर असे मोदक बनून तयार झालेले आहेत. दिसायला छान आणि चवीला अप्रतिम लागणारे असे मोदक तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.